राखीव निधी न मिळाल्याने राजापूर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांचा ठिय्या। मागील वर्षभरापासून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5% निधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी राजापूर नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थेट ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। हक्काचा निधी रखडल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले असून प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। या ठिय्या आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी नगर परिषद प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी कार्यालयात गेले असता नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळण्याऐवजी अत्यंत अरेरावीची, उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या या संवेदनशीलतेच्या अभावामुळे दिव्यांग बांधवांच्या भावना अधिकच दुखावल्या गेल्या असून दोषी कर्मचाऱ्यांवरही कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। या आंदोलनादरम्यान आणखी एक जुना आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। सुमारे 10 वर्षांपूर्वी दिव्यांग बांधवांच्याच कल्याणासाठी आणि सोयीसाठी नगर परिषद परिसरात रॅम्प बांधण्याकरिता एक विशेष निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र इतकी वर्ष उलटूनही तो रॅम्प कागदावरच राहिला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। तो मंजूर झालेला निधी नेमका कुठे गेला, त्याचा वापर नक्की कोणत्या कामासाठी झाला की नाही, याचे स्पष्ट उत्तर नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लेखी स्वरूपात द्यावे अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली आहे। राजापूर नगर परिषद प्रशासनाने दिव्यांग बांधवांच्या या सर्व प्रलंबित मागण्यांकडे आणि आर्थिक बाबींकडे तातडीने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात हे ठिय्या आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक करण्यात येईल असा इशारा उपस्थित दिव्यांग बांधवांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे। या आंदोलनामुळे नगर परिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते।